सर्वांना नमस्कार. अयोध्या नगरीमध्ये संत महंतांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यासह परमपूज्य सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या शुभ हस्ते 25 नोव्हेंबर 2025 या दिवशी श्री राम मंदिरावर धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली. याविषयी आपण माहिती समजून घेणार आहोत. आज आपण साक्षीदार आहोत त्या दिव्य ऐतिहासिक क्षणाचे, ज्या क्षणाची प्रतीक्षा युगानुयुगे संतांनी, भक्तांनी आणि या भूमीने केली आहे. राम नाम जपते जपते जीवन पावन होते. तोच हा क्षण 25 नोव्हेंबर 2025 मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला यंदा 8,800 वर्षांनी सीता स्वयंवराच्या मुहूर्तावर भारताच्या राष्ट्रनिर्माणाचा दिव्य स्रोत प्रदान करणाऱ्या अयोध्या नगरीतील मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या मंदिराची उभारणी पूर्ण होऊन अंतिमतः कळसावर सुवर्ण किनार असलेला चैतन्यमय धर्मध्वजाची स्थापना झाली आहे. हा अलौकिक दैवी धर्मध्वज सनातन धर्माच्या पुनरुत्थानाचे, पुनर्जागरणाच्या आरंभाचे प्रतीक आहे. सनातन धर्मामध्ये धर्मध्वजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ध्वज हे राष्ट्राच्या अस्तित्वाचे सन्मान चिन्ह आहे. राष्ट्र हे रामराज्याचे प्रतीक हवे, अशी आपली सनातन परंपरा सांगते. श्रीरामाच्या सैन्य ध्वजाप्रमाणे दैवी कोविदार वृक्ष, सूर्यवंशी रघुवंशाचे प्रतीक असलेला तेजोमय सूर्य आणि ब्रह्मांडाचे बीजाक्षर, बीजमंत्र, बीजध्वनी म्हणजेच ओम चिन्हांकित असलेला धर्मध्वज श्रीराम मंदिराच्या कळसावर स्थानापन्न होणे ही येत्या काळात भारतातील राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा परिपोष होण्याची नांदीच आहे. आता रामलल्ला केवळ मंदिरात आले नाहीत, तर ते दरबारात स्थानापन्न झाले आहेत. हा श्रीरामाचे भक्त आणि देशभक्त यांच्यासाठी परम सौख्याचा क्षण आहे. पंतप्रधान मोदीजी यांनी या पावन प्रसंगाला राष्ट्र निर्माणाच्या धाग्याने अलगदपणे जोडून भारतीयांना अत्यंत व्यापक अशा राष्ट्र निर्माणाचे ध्येय दिले आहे. प्रभू रामरायाच्या अलौकिक गुणवर्णनाने त्यांनी रामभक्तांमध्ये भावसुमने प्रज्वलित केलीच, परंतु त्याच समवेत त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीची नवी बीजेही पेरली आहेत. परमपूज्य सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला की जग आज भारताकडे मार्गदर्शन करणारा देश म्हणून आशेने पाहत आहे. हे दायित्व भारताला स्वतःमध्ये निर्माण करायचे असेल तर मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम तत्वाचा धर्मध्वज प्रत्येक भारतीयाने त्यांच्या मनमंदिरात स्थापन करायला हवा. श्रीरामाचा दरबार आता अस्तित्वात आला म्हणजे त्याचे राज्य चालू झाले. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने भारतात रामराज्य अवतरित करण्याचे दायित्व शासनासह प्रत्येक प्रजाजनाचे, प्रत्येक नागरिकाचे आहे. पंतप्रधानांनी आवर्जून नव्याने बांधण्यात आलेल्या सप्तऋषींसह श्री राम परिवारातील अन्य मंदिरात जाण्याचेही नागरिकांना आवाहन केले आहे. माता शबरी, निषादराज, परमभक्त हनुमान, शेषावतार लक्ष्मण आदी सारे अत्युच्च गुणांचे आदर्श आहेत, ज्यांच्यामुळे रामराज्य अवतरित झाले आहे. येणाऱ्या काळात भारतात रामराज्य येण्यासाठी या गुणांनी युक्त व्यक्तींच्या सामूहिक शक्तीची चेतना आवश्यक असल्याचा उल्लेख त्यांनी केला. पुढील 1000 वर्षाचा विचार आपल्याला करायचा आहे, असे मोदीजी म्हणतात. त्यासाठी कितीही संकटे आली तर त्यामुळे विचलित न होता कार्यरत राहण्याचे आवाहन आदरणीय सरसंघचालकांनी केले आहे. त्यासाठी रामभक्तीचा पाया भक्कम हवा, तरच श्रीरामाच्या कृपेने त्याला अपेक्षित अशा रामराज्याच्या दिशेने आपली वाटचाल नक्की होऊ शकते. अश्वमेध यज्ञ करून पूर्ण पृथ्वी पादाक्रांत केलेल्या प्रभू श्रीरामाने 10,000 वर्ष राज्य केले. पूर्ण विश्वाने रामराज्याला मान्यता दिली होती. आताच्या भारताला केवळ आर्थिक नव्हे तर आध्यात्मिक विकास साधूनच पुढील हजारो वर्षांचा पाया रचता येईल. नीतिमान प्रजा आणि धर्माचरणी राजा हे रामराज्याचे मूलभूत आधारस्तंभ होते. 3ऱ्या शतकामध्ये विक्रमादित्याने आणि 6व्या शतकामध्ये स्कंदगुप्त राजाने अयोध्येत श्रीरामाचे मंदिर बांधले होते. 12व्या शतकात मेघसेतू राजाने येथे मंदिर बांधले होते, जे बाबराने उद्ध्वस्त केले
गेल्या 500 वर्षात कोट्यावधी रामभक्त, देशभक्त आणि थोर संत यांनी श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी केलेल्या असीम त्यागातून आजचे श्रीराम मंदिर उभे राहिले आहे. श्रीराम मंदिरासाठी संघर्ष आणि प्राणांचे बलिदान दिलेल्या शेकडो नागरिकांच्या आत्म्याला आता शांती लाभली असेल यात शंकाच नाही. येत्या काही वर्षात आर्थिक महासत्ता होणारा भारत आध्यात्मिक महासत्ता म्हणून गणला जावा असे हा डौलाने फडकणारा धर्मध्वज सांगत आहे. यथोचित सन्मान राखण्यासाठी आता शासनासह प्रत्येक देशभक्त आणि देवभक्त यांनी संघटितपणे रामनामाचा जयघोष अंतरी ठसवायला हवा. जय श्रीराम.